LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ संपन्न। या कार्यक्रमास गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून रेवती आणि सारंग यांना दिले शुभाशीर्वाद। पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीत पुणे नाशिक रेल्वे मार्ग पूर्वी ठरलेल्या मार्गानेच व्हावा अशी मांडली भूमिका। पंतप्रधानांकडून या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन। अमोल कोल्हेंची माहिती। जंतर मंतरवर कोणताही गोळीबार झाला नाही, राहुल गांधी अराजकता पसरवतायत। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप। अमित शाह संसदेत येऊन उत्तर देण्याची हिंमत दाखवत नाहीत। राहुल गांधींचा हल्लाबोल। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज। विधानसभा घेराव मोर्चा दरम्यान पोलिसांची कारवाई। आधी वॉटर कॅनन, त्यानंतर अश्रुधुराचा मारा आणि नंतर लाठीचार्ज। झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी JPSCचे माजी अध्यक्ष एलखियांगते यांना अटक। आयोगाच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहिती। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। परभणीच्या जिंतूर शहरात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आपल्या बाळासह मृत्यू झाला। या घटनेवर जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सडकून टीका केली आहे। जिल्ह्यात आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार झाल्यानं माजी आमदार भांबळे संतापले। ते म्हणाले की या प्रकरणावर जिंतूरचे मुळातच या सगळ्या गोष्टींचा विचार करता आरोग्य व्यवस्थेकडे नीट लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्याशीच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विष्णू सायगुंडे यांनी। कालची जी घटना झाली जिंतूर ची जी लेडीज परभणी सिव्हिल ऍडमिट होती, त्याच्यामध्ये ती काही त्या मुलीचं ऍम्ब्युलन्स मुळे डेथ झाली, त्याच्या आईची पण डेथ झाली। खरं पाहिलं परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना ही घडणं म्हणजे खूप मोठी शोकांतिका असं या ठिकाणी म्हणावं लागेल। बरोबर सर। अशा वारंवार घटना आपल्या जिल्ह्यामध्ये मी नेहमीच्या बघतोय आणि याच्याहून क्लिअर कट दिसते की आरोग्य खात्याचा कसा ढिसाळ कारभार आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। बरोबर सर। आणि मध्यंतरी असे अनेक प्रकरण प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी झालेत। फक्त काही गोष्टी बाहेर एक्सपोज या ठिकाणी झाल्या नाहीत। कालचा जो प्रकार झाला अतिशय निंदनीय। मी या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना व राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मी या ठिकाणी मागणी करतोय की अशा पद्धतीच्या ज्या घटना आमच्या जिल्ह्यात होत आहेत, अशा प्रकारच्या घटना खऱ्या अर्थानं झाल्यानंतर तात्काळ जे काही कर्मचारी त्याला निलंबित केलंच, पण त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडू नयेत। अर्थात बातमी झारखंड मधील आंदोलनाची। रांची पेटली आहे। कारण काय आहे? खरं तर विद्यार्थ्यांनी विधान भवनावर नेलेला मोर्चा। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होत असलेल्या बळाच्या वापरावर आता सवाल उपस्थित होत आहेत। राजकीय पक्षांच्या आंदोलनांवेळी पोलिसांची भूमिका वेगळी का दिसते असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। विद्यार्थ्यांवरच वारंवार लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर का केला जातोय असा सवाल CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केलाय। खरं तर अभिजित दीपके यांनी याबाबत ट्विट करत सरकारचा निषेध केलाय। त्यांनी नेमकं या ट्विटमध्ये काय म्हटलंय बघा। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध इतका क्रूर बळाचा वापर का केला जातोय? जेव्हा राजकीय पक्ष आंदोलन करतात तेव्हा पोलीस लाठीचार्ज किंवा अश्रुधुराचा वापर करताना दिसत नाहीत।
मग केवळ विद्यार्थ्यांविरुद्धच वारंवार अशा बळाचा वापर का केला जातो याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं, असं देखील अभिजित दीपके यांनी म्हटलंय. मुळातच झारखंडमध्ये आंदोलन पेटलंय ते अर्थातच रांचीमध्ये विधान भवनावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चामुळं. पण या विद्यार्थ्यांवरच इतक्या क्रूर बळाचा वापर का केला जातोय? झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्धच लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर का केला जातोय असा सवाल अभिजित दीपक यांनी केलाय. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत शहराच्या इम्पॅक्ट असेसमेंटसह क्लस्टर योजनेबाबत राज्य सरकारसोबत पत्र व्यवहार करण्याचे 2 ठराव मांडण्यात आले. या ठरावांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शहराचा सौदा होऊ देणार नाही असा इशारा सभागृह नेते सागर नाईकांनी दिला, तर बिल्डरांना घाबरवून भेटायला लावण्यासाठीच हा ठराव आणल्याचा आरोप नगरसेवक किशोरी पाटकर यांनी केलाय. एकदम कुठेतरी मुद्दाम विरोध करायचा, बिल्डरना घाबरवायचा आणि असं केलं तर बिल्डर आम्हाला भेटायला येईल. फक्त ह्याच्यासाठी त्यांनी तो आज असा ठराव आणलाय की पुन्हा एकदा इम्पॅक्ट असेसमेंट करा. आणि आताच केला होता ना इम्पॅक्ट असेसमेंट, 2013लाच केला होता. त्यामध्ये स्पष्ट तरतूद लिहिलेली आहे की आपण आपल्याकडे मुबलक रस्ते, पाणी सर्व खूप छान आहे आणि आपण 28 ते 30 लाख लोकसंख्याही सामावून घेऊ शकतो. पण फक्त दादागिरी आणि हेकेखोरपणा ह्याच्यामुळे हे सर्व आज ही परिस्थिती आलेली आहे. काही लोकांची घरं बनत असताना आज त्यांचं सर्व झालेलं आहे. 3,500 कुटुंब राहतात तिथे. फक्त 180 फुटाचं घर आहे. त्या 180 फुटाच्या घरातच त्यांनी अजून 10 वर्ष काढायची का? अख्खी पिढी खराब करायचा यांचा हेतू असून हे लोक फक्त बिल्डरांना घाबरवण्यासाठी करत आहेत, दुसरा काही नाही. 4 महिन्यांपूर्वी कॉन्क्रीट केलेला रस्ता पुन्हा फोडला गेल्यानं नाशिकमध्ये संताप व्यक्त केला जातोय. महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर मार्गावर स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी चेंबर करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पाडत कामाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीचा एकही इंजिनियर उपस्थित नसल्याचा आरोप केला. फोडलेला रस्ता स्पेसिफिकेशन प्रमाणे तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी हेमलता पाटील यांनी केली आहे. आधीच खड्ड्यांमुळे रस्ता असलेल्या नाशिककरांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. ते कॅनडा कॉर्नर महापालिकेने कॉन्क्रीट रस्ता केला आणि साधारण एक 4-5 महिन्यापूर्वी लोकांसाठी तो उपलब्ध करून देण्यात आला. आज तोच रोड स्मार्ट सिटीने, म्हणजे अक्षरशः बिगारी लोक त्या ठिकाणी कामाला होते आणि स्मार्ट सिटीने तो रस्त्यातला काही भाग तोडला. त्यांना चेंबर बांधायचं होतं केबलसाठी म्हणून तो भाग तोडला. आता प्रश्न असा उपस्थित होतो की जो रस्ता महापालिकेने केलेला आहे, ज्याच्यावरती लाखो रुपये खर्च झालेला आहे, तो रस्ता आज एका दिवसामध्ये परत तोडला. आणि हे स्मार्ट सिटीच्या किंवा महानगरपालिकेच्या आधी लक्षात नव्हतं आलं का? म्हणजे नागरिकांच्या पैशाचा तुम्ही इतका अपव्यय करता. गेल्या 2 दिवसापूर्वी 9 तास महापालिकेमध्ये या संपूर्ण विषयाची चर्चा झाली. महापौरांनी अनेक आदेश दिले, अनेक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुद्धा स्मार्ट सिटी अशा पद्धतीने जर वर्तणूक करत असेल आणि लोकांचा पैसा अशाच पद्धतीने खड्ड्यात जाणार असेल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. आज मी महापालिकांना, आयुक्तांना पत्र दिलंय, ते काम थांबवण्याची विनंती केली आहे आणि हे काम कशासाठी आणि इतक्या उशिरा का सुरू केलं याची पण विचारणा केलेली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कोल्हापुरात जाऊन पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. दादांच्या निधनानं पितृतुल्य छत्र हरपलं असून महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. विना अनुदानित शिक्षण चळवळ उभी करण्यात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं मोठं योगदान होतं असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राचा विकास आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांच्या आठवणींनाही विखे पाटलांनी यावेळी उजाळा दिला. स्वर्गीय दादांना खरं म्हणजे आज त्यांच्याबद्दल बोलताना निश्चितच एक फार जुन्या आठवणी समोर येत आहेत. मी कोल्हापूरला शिकायला आलो 77ला, 77ला. तर दादा माझे लोकल गार्डन होते, जे जुन्या गावात राहायचे ते वाड्यावर. आमचे वडील आणि ते जुना स्नेह होता त्यांचा.
आणि मग नंतरच्या या सगळ्या काळामध्ये आम्ही सातत्यानं या महाराष्ट्रातलं जे विना अनुदानित चळवळ जी उभी राहिली ती करताना मान्य पाटील साहेब, आमचे वडील या दोघांनीच खरं ते धोरण पुढे नेलं. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे. तर ह्या आणि मग पहिलं नॉन ग्रांटेबल पॉलिटेक्निक प्रवरानगरला सुरू झाला, नंतर इंजिनिअरिंग सुरू झालं. पण त्यावेळी स्वर्गीय दादांचा फार आग्रह असायचा की ह्या अशा महाविद्यालयांनी सुरू झाली पाहिजे, कारण ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळणार नाही. पुण्यातील मनसरमध्ये बनावट दूध प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 24 आरोपींना अटक केली. पावडर, पाणी, शॅम्पू, सर्फ, पाम ऑइल आणि इमल्सिफायरचं मिश्रण करून बनावट दूध तयार करून ते ओरिजिनल दुधात मिसळलं जात असल्याचं तपासात उघड झालंय. या बनावट दुधाचं 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जात होतं, तर गोदामातून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलंय. या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, जप्त मुद्देमाल आणि नेमकं किती दूध तयार केलं जात होतं याचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. दूध आहे, खरं आहे, त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होतो. किती दिवसापासून चालू होतं हे रॅकेट, किती मोठे आणि जे 24 आरोपी आपण अटक केले त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय या प्रकरणात? बघा, ह्या जे 24 आरोपी अटक केली आहे त्यापैकी सर्वांचा तर पास रेकॉर्ड नाहीये, पण काही आरोपीच्या 7-8 लोकांवर वेगवेगळे प्रकारचे एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट असायला किंवा FDA ची काही कारवाई झाली, एक दोन आरोपीवर मधून झालेली आहे. आणि आमच्याकडे जे रेकॉर्ड झालेले आहात ते 2024 ऑनवर्ड झालेले आहात. हालाकी ते त्याचे मागे सुद्धा करत असणार आहे, पण सध्यापर्यंत 2024 ते 26 पर्यंतचे त्यामध्ये कोणी 1 वर्ष, कोणी 6 महिने, कोणी 2 वर्ष असं वेगवेगळा सहभाग. सर, तुम्ही म्हणताय की अनेक ठिकाणी यांचं वितरण होत होतं, किती लिटर साधारण त्याचा काही आपण आपला आकडा काढलाय का? त्या आकड्याबाबत ते आकडा माझ्याकडे सध्या नाहीये, कारण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाहीये तर एकूण किती विक्री झालेली आहे, किती तयार झालेलं आहे त्याचं संकलन सध्या चालू आहे. ते झाल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. यवतमाळच्या वणी तालुक्यातील परमडोह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नियमित शिक्षकांच्या नियुक्तीच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच शाळा भरवली. शिक्षकांच्या नियुक्तीसाठी गटविकास अधिकारी आणि केंद्र प्रमुखांकडे वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई न झाल्याचा आरोप विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी केला. आज जिल्हा परिषदेत आंदोलन करत शाळेला तातडीनं नियमित शिक्षक द्यावेत अशी मागणी करण्यात आली. शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास यापुढे जिल्हा परिषदेचं ठिय्या मांडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. बीडच्या परळीत SC उपवर्गीकरणाच्या विरोधात आयोजित मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकरांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकार आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जाती एकसंघ असून आरक्षणाच्या हक्कासाठी आंबेडकरवादी समाज एकत्र लढणार असल्याचं आंबेडकर म्हणाले. बीडच्या परळीमध्ये SC उपवर्गीकरणाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो जण रस्त्यावर उतरले होते. सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा दिला. विरोधात राज्यभरामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही आता या महामोर्चाला सुरुवात होत आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आनंदराज आंबेडकर आहेत. याआधी सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही मोर्चा काढलेला होता, पण सरकार दरबारी कोणतीही हालचाल या संदर्भात झालेली नाहीये. एक प्रकारे याला पाठिंबा सुद्धा सरकारकडून दिला जातोय, पण तुम्ही आज हा विराट महामोर्चा काढताय, तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे, म्हणजे होमोजिनियस, आणि आतापर्यंतच्या सर्व जजमेंट्स या त्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवानं जी काय आजची पण 1 ऑगस्ट 2024 रोजी जी जजमेंट झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे मत व्यक्त केलेलं आहे की यांचं उपवर्गीकरण करता येईल म्हणून, पण कराच असं सांगितलं नाही. आणि इथं कोणाची मागणी नसताना हे उपवर्गीकरण करायचं, एखाद्या जातीने फक्त मागायचं, आणि इथे 58 जाती वेगळ्या अजूनही आहेत आणि त्याच्यामधल्या अनेक जातींचा ज्या पद्धतीने
त्यांच्यावरती आतापर्यंत कुठची त्यांची सुद्धा प्रगती झाली नाही. तर असं असताना जबरदस्तीने उपवर्ग सरकार लादू पाहत आहे. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. परभणी तालुक्यातील पन्हेर शिवारात 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी. जखमींवर आरपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. मनोज जरांगेंच्या आरोपानंतर प्रशासनाचं पत्र. पत्रात जात प्रमाणपत्र बावनकुळेंच्या सूचनेवरून रद्द झालं नसल्याची माहिती. धीरज परदेशी हत्या प्रकरणी राहुरीत कडकडीत बंद. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची व्यापारी संघटनेची मागणी. जळगाव जिल्ह्यात गावठी दारू निर्मिती विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई. 62 गुन्हे दाखल, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गमधील आंबोलीत चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील तरुणाचा मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी कामगारांचं जेल भरो आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांचं विविध मागण्यांसाठी निवेदन. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनांवर पोलिसांची कारवाई. 3500 अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल. धीरज परदेशी यांचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये दाखल. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून नगर संभाजीनगर रस्त्यावरच ठिय्या देत निषेध सभा सुरू. जालन्यात चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई. बेकायदेशीर शस्त्र विक्रीचा पर्दाफाश. 1,34,000चा मुद्देमाल जप्त. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. भेटीमध्ये अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आदी होते उपस्थित. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.